पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी. रणजित मोहिते पाटील दुपारी पवारांची भेट घेण्याची शक्यता. वसंत देशमुख, नागेश भोसले, अनिल सावंतही पंढरपूर मंगळवेढामधून इच्छुक. आणि आता दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 बातम्या. शहांच्या मुंबई दौऱ्यानंतर आज दुपारी भाजप कोअर कमिटीची बैठक. शेलारांसह मंगलप्रभात लोढा, दरेकर आणि प्रसाद लाड हे उपस्थित राहणार. संघटनात्मक आढाव्यासह पक्षांतर्गत फेरबदलांवर चर्चा होणार. विधानसभेआधी बारामतीत युगेंद्र पवार आणि जय पवार सक्रिय. युगेंद्र पवारांची बारामतीत आज स्वाभिमान यात्रा, तर जय पवारही आजच गणपती मंडळांना दिवसभर भेटी देणार. अरोरा नावाचा सल्लागार सांगेल तसं अजित पवार बोलतात. आता अरोरांनी अजित पवारांना मूळ स्वभाव दाखवण्यास बंदी केली आहे. जयंत पाटलांचं हे वक्तव्य. भाग्यश्री आत्राम यांनी माझी भेट घेतली. ते निवडणूक लढण्यास इच्छुक, पण अद्याप याबाबत विचार झाला नाही. भाग्यश्री आत्रामांच्या पवार गटाच्या चर्चेवर जयंत पाटलांचं वक्तव्य. अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडेंकडून पवारांची भेट. विलास लांडे पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा. उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर. आमदार अतुल बेनके आणि सुनील टिंगरेंकडून अजितदादांची भेट. वैशाली नागावडे अजित पवारांच्या भेटीला. वैशाली नागावडे यांनी चाकणकरांच्या विधान परिषदेच्या संभाव्य उमेदवारीला विरोध केला होता. फडणवीसांच्या कृपेनं सीबीआयनं माझ्यावर गुन्हा दाखल केला. फडणवीसांच्या कृपेनं मला कधीही अटक होऊ शकते. अनिल देशमुखांचं वक्तव्य. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत वसंत चव्हाणांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्याची मागणी. नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीत एकमतानं ठराव पारित.